या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजबारा यापासून ते सुस्त मुरताड बनलेले प्रशासन, वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या, अशा अनेक समस्यांनी अक्षरशः पिचलेल्या कोल्हापूरकरांनी प्रचंड उत्साही आणि आनंदी वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7:30 वाजता पूर्वीच पेटापेटातील विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये महिला मतदार तसेच प्रथम मतदानाचा हक्क बजावणारे नवीन मतदार यांची संख्या लक्षणीय होती. यंदा प्रथमच एकाच वेळी 4 मते देण्याचे असल्याने त्याची उत्सुकता मतदारांत फार होती. पहिल्या तासाभरात मतदान केंद्र, बीडीओ केंद्र अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्या समन्वयाभावी गोंधळाचे चित्र दिसून येत होते. पूर्वीची मतदान केंद्रे बदलल्याने नवीन केंद्रांवर नेमक्या समन्वयाअभावी मतदारांना 2-3 ठिकाणी जावे लागत होते. मात्र 10 नंतर ही सर्व यंत्रणा सुरळीतपणे सुरू झाली आणि मतदानाचाही ओघ वाढला. दुपारी 12 पर्यंत 35 ते 45% मतदान दिसून आले. त्यानंतर काहीच मांडवलेला मतदानाचा वेग कमालीचा वाढल्याचे दिसून आले. सर्वच उमेदवारांच्या प्रतिनिधींनी शिल्लक राहिलेल्या आपल्या हक्काच्या मतदारांना घरोघरी जाऊन मतदान करण्याची विनंती केली, तर त्यांच्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली. सायंकाळी 5:30ला मतदान वेळ संपली तरीही त्या वेळेपर्यंत मतदार केंद्रात आलेल्या मतदारास आत घेऊन गेट बंद करण्यात आले. विशेषतः शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरात प्रचंड चुरस असल्याने सायंकाळी 6:30 ते 7 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान केल्यानंतर पायाला भिंगरी लावून गेली 15 दिवस कार्यरत असलेले खासदार धनंजय महाडिक, आमदार बंटी पाटील, आमदार राजा क्षीरसागर यांनी आपणच विजय होणार असल्याचा दावा केला. एकंदरीत 10 वर्षांनंतर येणारे 81 नगरसेवक आमचे पाणी, रस्ते, मूलभूत सुविधा सुधारणार या विश्वासाने मतदारांनी आज मतदान केले.